सर्वोदय साहेब, मला एक सांगा, भातकुलीचं जे नाव आहे गेल्या 5-7 वर्षात इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा गाजलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर भारतात पूर्ण नाव गाजलंय. काहीतरी प्रमाणात इश्यू होते, ते इश्यू अजून आहेत की सॉल्व्ह झाले? काहीच नाही सॉल्व्ह झाले. विचार जर केला विकासाच्या नावाखाली दिंडोडे वाजवत आहे. स्वतःची फक्त वोटिंग बँक भरली जाते. कारण की आज इथं अशी अवस्था झाली की तालुक्याचं गाव असून तुम्ही दुर्दशा बघता. आज विकास प्रत्येक जण विकास म्हणतो. विकास नेमका काहीतरी मला एक सांगा, आम्ही बेरोजगार असेच फिरत आहोत बन आज विदर्भातून कास्तकारांची आत्महत्या करत आहे. आत्महत्या कारण काय आहे? त्याला जोडधंदा नाही. त्यांचं फक्त एक मुद्दा मांडतात. त्याच्यात अपयशी ठरतात. कमीत कमी त्या मुद्द्यावर परत तरी आमच्यापर्यंत पोहोचू नका. मुद्दा म्हणजे कुठल्या प्रकारचा मुद्दा? जसं भातकुली तहसील कार्यालयाचा मुद्दा, यांनी MIDCचा मुद्दा नाही, भातकुली तहसील कार्यालयाचा. कारण की एक माननीय आमदार साहेब होते, त्यांनी आमची दिशाभूल केली. कशी की जोपर्यंत तहसील कार्यालय भातकुलीत येणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हे आश्वासन कुठपर्यंत चालणार आहे? शेवटी ही भोळी भाळी जनता कुठपर्यंत यांचे मन दुखवणार आहे? आता तरी सामान्य जनतेच्या भावना जाणून घ्या तुम्ही. आमची अपेक्षा अशी नाही की नाही भाऊ कुठेतरी भाविक करा, पण माझं एक म्हणणं आहे की कमीत कमी आता माननीय श्री आनंदराव अडसूळ साहेब, माननीय नवनीत कौर, बरोबर आहे. मला एक सांगा, हे तर बाहेरचे आहे, प्रॉपरच्या माणसाला इथं काय आहे? प्रॉपरचा माणूस मला एक सांगा, आपल्या मातीतला माणूस आहे. त्या मातीतला जात धर्म न हे करता, त्याच्यापाशी कोणता भेदभाव न ठेवता, त्या माणसाला इतकं मोठं बिल्डर माणूस, त्याची एक दूरदृष्टी आहे की कुठेतरी विदर्भात MIDC सेक्शन झालं पाहिजे किंवा बेरोजगारांना काम रोखलं पाहिजे. बेरोजगारांना काम हाताला जर काम मिळालं, खिशाला जर दाम मिळाला तर निश्चितच अमरावतीत चा विकास होणारच आहे मला वाटते. कारण की आज सर्वात जास्त आत्महत्याचा प्रकार कुठे आहे? विदर्भात आत्महत्याचा का प्रकार आहे? एक मी कास्तकाराचा मुलगा, कास्तकार. मला एक सांगा, वडील जरी शेती करत असेल पण शेतीला जोडधंदा नाही, माझंच इन्कम नाही, तर मग मी वडिलाला काय सांगू की हे घ्या व्याजानं आईचं मंगळसूत्र ठेवून शेतीला पैसे लाव? अशी दुर्दशा झालेली आहे. आणि फक्त विकासाच्या नावाखाली हे कोणी टाळ्या वाजवतात किंवा हे आश्वासन देतात, हे बंद करा. आज आता प्रॉपरचा उमेदवार आहे. मला एक सांगा, एक प्रॉपरचा उमेदवार आपलं स्वतःच्या घरात कुणी चोरी करत नाही. चोरी करायच्या वेळेस विचार करते की नाही कुठेतरी आपलं आहे. ज्या दिवशी त्याला आपलं समजते त्या दिवशी खरोखर विकास होणार आहे. हे काय बाहेरचे येऊन राज्य करणार आहे? तरी आज माझं असं म्हणणं आहे की प्रॉपरचा एक उमेदवार आहे, त्यांनाच बहुमताने विजयी करा. कारण की गुणवंत देवपारे साहेब हे एक सर्व जाती धर्माच्या एक समूहातून निघालेले आहे आणि त्यांना माहीत आहे की नाही आपणच विकास करू शकतो. मला तर असं वाटते निश्चितच विकास तेच करणार आहे. अत्यंत व्यवस्थितरित्या यांनी काही मुद्दे मांडले आहेत. भातकुली तहसील असो, भातकुली MIDC असो, आणखी काही मुद्दे आहेत. मी आणखी काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहेत की यामध्ये काय निष्कर्ष निघतोय. काका, आपलं नाव? माझं नाव राजू चुमकीकर आहे. आपलं काय मत? माझं मत असं आहे, माझं एक जवळपास 49 वर्षाचं वय झालं. 15 ते 20 वर्षापासून मी राजकारण क्षेत्रात काम करतो आहे. पण या लोक सांगतात की विकासाचा मुद्दा घेऊन हे करताय, परंतु परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की माझं 49चं वय आहे. माझ्या 49 वर्षाच्या वयामध्ये कुठल्याही प्रकारचं काम आमच्या भातकुली या बडनेरा मतदारसंघात झालेलं नव्हतं. आज विकास सांगता येईल की भातकुलीचा प्रॉपर. काका, तहसील कुठे आहे? तहसील त्यांचा पाठपुरावा चालू आहे. काय चालू आहे? काय झालं 3 वर्षात? काय त्यांनी नायब तहसीलदार कार्यालय या ठिकाणी. आज आपलं काका 49 वर्षाचं वय आहे. आज आपण एक सुज्ञ नागरिक या गावचे आहात. आपल्याला वाटलं नाही का की लोकांची दिशाभूल झाली? ज्याप्रमाणे एका तरुणाने माझ्यासमोर एक मत मांडलं की लांडगा आला रे आला अशी व्यथा झाली. बरोबर आहे. तहसील कुठे? तहसीलचा विषय असा आहे की ते आम्हाला प्रतिस्पर्धी होती. मंत्रालयापर्यंत त्यांचा पाठपुरावा चालू आहे. त्यांची सुविधा, भातकुलीची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी नायब तहसीलदार कार्यालय या भातकुलीमध्ये आणलं. सेतू सुविधा केंद्र आणलं. सेतू सुविधा केंद्र ही केंद्र शासनाची स्कीम आहे. आज गल्ली गल्ली सेतू सुविधा आहे, ज्याला आपण ई सेतू म्हणतो. तो मुद्दा वेगळा, पण तहसील कुठे आहे? आपण म्हणता 3 वर्षात ह्या गोष्टी झाल्या, 3 वर्षात ह्या गोष्टी झाल्या. आज तुमच्या MIDC नाही आहे, तुमच्या भातकुलीमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे. MIDC नाही आहे हे